बारामतीमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। बारामती मतदारसंघामध्ये संघर्ष टोकाला गेल्याचं पाहायला मिळतं। अंतुर्णे गावामध्ये सीआयएसएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे। भरणे यांच्या कथित दमदाटी व्हिडिओ नंतर आता एकंदरीतच खबरदारी घेतली जाते आणि बारामती मतदारसंघात आपण पाहतोय संघर्ष हा टोकाला गेल्याचं पाहायला मिळतंय। रोहित पवार यांनी भरणे यांचा दमदाटी करतानाचा व्हिडिओ काही वेळापूर्वी ट्विट केलेला होता। या संदर्भात त्यांनी सविस्तर भाष्य देखील केलेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये आता संघर्ष टोकाला गेल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला अक्षय बडवे थेट बारामतीमधून देतात। अक्षय, काय सांगाल? अंतुर्णे गावामध्ये सीआयएसएफची तुकडी तैनात करण्यात आली आणि भरण्यांच्या या व्हिडिओ नंतर एकंदरीतच खबरदारी घेतली जाते। नक्कीच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दत्ता मारणे यांनी कार्यकर्त्यांना दमदाटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असताना रोहित पवार यांनी देखील या व्हिडिओची दखल घेतली होती आणि आता अंतुर्णे गावातली जर परिस्थिती आपण बघितली तर या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। सोबतच सीआयएसएफची एक तुकडी देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या सगळा हा जो नेमका काय प्रकार आहे तो देखील समजून घेतला होता आणि त्यानंतर निवडणूक आयोगाकडे हा सगळा प्रकार गेला असल्याची कबुली जी आहे ती देखील रोहित पवार यांनी दिली होती। आणि आता आपण जर बघितलं तर अंतुर्णे गावात सिच्युएशन जी आहे ती सगळी कंट्रोलमध्ये आहे। सुप्रिया सुळे इथून निघून गेलेल्या आहेत पुढच्या त्यांच्या निर्धारित स्थानावर, पण आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। सीआयएसएफची तुकडी खरं तर जी अत्यंत सेन्सिटिव्ह एरियाजमध्ये डिप्लॉय करण्यात येते ती देखील आता तैनात करण्यात आलेली आहे आणि कुठलाही पुढचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडनं प्रशासनाकडनं संपूर्ण खबरदारी घेतली जाते। माहितीबद्दल तर आपण पाहतोय बारामती मतदारसंघात संघर्ष टोकाला गेलेला आहे। अंतुर्णे गावामध्ये सीआयएसएफची तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आली। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।